या प्रसंगी काय व्यक्त व्हावं मला सुचत नाही की हा भावनाविवश हा प्रसंग आपण अनुभवतो, त्यातून जातोय. मला वाटलं होतं की आपण अशा प्रकारे पुन्हा येऊन भेटून आणि एवढा तेगना कार्यक्रम या ठिकाणी होईल. मी पहिल्यांदा मनस्वी आभार मानेन संजयजी शिंदे साहेब, आपला संजू, ज्यांनी हा व्हॉट्सअप ग्रुप फाउंडर, ज्यांनी ॲडमिन ग्रुप तयार क्रिएट केला, त्या माध्यमातून आपण सर्व मोती हिरे या ग्रुपमध्ये त्यांनी जमा केले, ॲड केले आणि त्याचा बराच कालावधी तो पुढे तसं चालू राहिला आणि त्यातूनच या गेट टुगेदरची निर्मिती या ठिकाणी आज झालेली आहे. आपल्याला फेस टू फेस पाहण्याची, बघण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मी विनंती करतो आपल्या सर्वांना की संजय शिंदेचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आजच्या या गेट टुगेदरचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शेतकर सर, सर्व गुरुजन वर्ग, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या मार्गदर्शक तत्वांची, मूल्यांची आपल्याला गरज असते, त्या सर्व गोष्टी परिपूर्ण या गुरुजनांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत. त्यांच्या ज्ञानातून आपण आज त्यांनी दिलेल्या शिकवणीतून आपल्या भरलेल्या पंखामध्ये त्यांच्या ज्ञानाच्या बळाच्या जोरावर आपण आज आकाशामध्ये या पृथ्वी तलावर स्वच्छंदपणे आपण विहार करत आहोत. ज्यामध्ये आज माझ्या समोर हे रत्न जे दिसतात त्यामध्ये आमचा बालाजी मोगर्गेसारखा एक मित्र राजकारणामध्ये सक्सेस झालेला आहे. आमचा सुरेश बळवंते आज गट विकास अधिकारी आहे. सर्व शिक्षक वृंद, आमचे चंदू डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, चिद्रेवर सारखा आमचा क्लासमेट. आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की मी 10वी अ चा विद्यार्थी, मी त्यावेळेस विद्यार्थी संसदेचा आपल्या वर्गाचा सचिव होतो आणि पुढे जाऊन जीवनातही मी गट सचिव झालो, आजही सचिव आहे. हा आणि त्याचा मला एक मनस्वी आनंद आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे, व्यक्त होण्यासारखं आहे, परंतु वेळ पण खूप होत चाललेला आहे. आणि सरांना पण जास्त वेळ आता वयामानानुसार जास्त वेळ बसवणं योग्य वाटत नाही, परंतु आपली शाळा भरलेली आहे. नावीला जाय सर, आपल्याला शाळेचा मध्यंतरापर्यंत किमान बसावं लागणार आहे. एकच सांगतो मित्रांनो, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामना करावा लागतो, अडचणींना सामना करावा लागतो. परंतु मी या ठिकाणी संयोजकांना एक विनंती करतो, त्यांचंही आभार मानायचं आहे मला की हा कार्यक्रम घेण्यासाठी गणपतराव जाधव सर, मुळजे सर, मानकुसकर सर, आणखीन आमचे बरेचसे शिक्षक मित्र यांनी अहोरात्र प्रयत्न करून हा यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. खास करून वजीर, त्याचा मोबाईलच बंद झाला नाही, रात्र आणि दिवस चालूच होता, खन 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 खन, वर्गणी जमा करा, वर्गणी जमा करा, कार्यक्रमाला यावंच लागतंय. वजीरच्या प्रयत्नाला यश आलंय. 350 विद्यार्थ्यांपैकी किमान 70-80-90 विद्यार्थी रँकिंग आहेत आणि भविष्यामध्ये पुढच्या वर्षी असाच देखील कार्यक्रम आपण आयोजित करावा. 150-200 विद्यार्थी निश्चितपणे येतील असं मला आत्मविश्वास आहे. ज्याच वेळी घेणार नाही मानकुसे सर, तुम्ही आपण माझ्याकडे बघताय, परंतु मी 2-3 सूचना करणार आहे. या ठिकाणी सर्वजण आपण सक्षम पदावर आहेत, आर्थिक बाजूने काही जण सक्षम आहेत, परंतु आपल्यामधला जर कोणी मित्र निखळला, असा प्रसंग शत्रूवर देखील येऊ नये, जर कोणी वारला वगैरे तर त्याच्या कुटुंबाला आपल्याला काही मदत देता येईल का वर्गणीच्या माध्यमातून? मग भले आपण महिन्याला 500, 200, 1000 असं काम जमा करता येईल का, असं आपण संयोजकांनी त्याच्यावर विचार करावा. एक समिती स्थापन करावी, तसं बँकेत खातं काढावं. जर आपल्यामधलं कोणी जरी, आता आपण सगळं 50च्या मध्ये आहेत, मी पण थोडासा आता बोलायला आता भावनाविश होतोय, असा प्रसंग येऊ नये. 50 मध्ये आहेत का सांगता नीतीला काय मान्य आहे भविष्यामध्ये, पण एक आर्थिक मदत आपल्या 1900 बॅचच्या या आपल्याकडनं त्यांना काही करता येईल का, असा एक विचार करावा आणि असाच कार्यक्रम भविष्यामध्ये आयोजित करावा. वर्षाला आपण हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस ठेवावा.
कारण यामुळे आपल्याला भेटीगाठी, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये बिझी आहे, कुणालाच वेळ नाही. परंतु मी यासाठी संयोजकांना विनंती करेन की आपण यासाठी काही करता येईल का हा विचार करावा. मी जाताना एकच म्हणेन सर्वांसाठी, गुरुजन वर्गासाठी, आयुष्याचा अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याचा अजून माझा करार बाकी आहे, सूर्य मावळताना लखनकण्याचा विचार बाकी आहे, विचार बाकी आहे. संयोजकांनी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभार मानून मी माझा छोटंसं मनोगत संपवतो. थँक्यू.